नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं कृष्ण जन्माष्टमी याच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो। प्रेक्षको, भारत हा एक तरुणांचा देश आहे। भारतामध्ये 66% एवढी टक्केवारी जे पॉप्युलेशन आहे हे तरुणांची आहे आणि म्हणूनच जागतिक स्तरावरतीच नव्हे तर म्हणजे पूर्ण जगामध्ये भारतामध्ये जर विचार केला तर सामान्यतः पॉप्युलेशन जे आहे त्यात सुद्धा आणि युवान पिढीमध्ये जे पॉप्युलेशन आहे त्यात सुद्धा भारत हा प्रथम क्रमांकावरती आहे। तरुणाला समाजाचे आणि देशाचे भविष्यही मानले जाते। मग एखादा देश जर घडवायचा असेल तर तरुणांचं प्रबोधन होणं फार महत्त्वाचं आहे। याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय आहे ते। विषय आहे जागतिक युवा पंधरवडा। आजचा भाग दुसरा आहे 12 ते 25 ऑगस्ट। पुन्हा एकदा आपण विषय पाहूया। विषय आहे जागतिक युवा पंधरवडा। आजचा भाग दुसरा आहे 12 ते 25 ऑगस्ट। आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन व चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत एक नव्हे तर दोन तज्ञ, ते सुद्धा मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेतून आलेले आहेत। ते आहेत ज्ञानेश्वरी सोनावणे मॅडम आणि डॉक्टर पूजा गोरी मॅडम। नमस्कार, आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। थँक्यू। महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहेत आपल्या तज्ञांचं, तरीही नव्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा दोघांची ओळख करून देतो। ज्ञानेश्वरी सोनावणे मॅडम या मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या उपसंचालिका आहेत। त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथून सोशल वर्कमध्ये MA केले आहे। तसेच निर्मला निकेतन येथून BA इन सोशल वर्क सुद्धा केलेले आहे। एवढेच नव्हे तर त्यांनी जर्नलिझममध्ये डिप्लोमा सुद्धा केलेला आहे। गेली 25 वर्षापासून पाणी पुरवठा आणि स्वच्छता, आदिवासी विकास, वस्ती विकास आणि क्षमता बांधणी अशा सामाजिक विषयावर त्यांनी विशेष कामगिरी केलेली आहे। सध्या 2010 पासून त्या HIV एड्स या क्षेत्रात कार्यरत आहेत। आपल्या दुसऱ्या तज्ञ जे आहेत ते आहेत डॉक्टर पूजा गोरी मॅडम। आपण मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेमध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आहेत। गेल्या 14 वर्षापासून मॅडम HIV एड्स या क्षेत्रात कार्यरत आहेत। अशा बहुगुणी तज्ञ आपल्याला आज लाभलेले आहेत। तज्ञांची ओळख आपल्याला झालीच आहे। तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। पुन्हा एकदा तुम्हा दोघांचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। ज्ञानेश्वरी मॅडम, तुमचा सर्वात प्रथम तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आपण आजचा जो विषय आहे जागतिक युवा पंधरवडा, मग या विषयाबद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा। नक्कीच। जागतिक युवा पंधरवडा जो आहे तो जो आपण आता साजरा करत आहोत ह्याच्यामध्ये हा युवकांना केंद्रित ठेवून आपण कार्यक्रम घेतो आणि या अनुषंगाने बरेचसे कार्यक्रम जे आहेत ते युवकांसोबत वेगवेगळ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंट जे आहे कार्य करतात ते युवकांना मध्यवर्ती ठेवून कार्यक्रमाची आखणी करतात। जगभरात या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि दरवर्षी हा कार्यक्रम राबवताना एक संकल्पना राबवली जाते आणि ह्या वर्षीची जी संकल्पना ज्याला थीम म्हटलं जातं लोकल यूथ ॲक्शन्स फॉर SDGs अँड बियॉन्ड। SDG म्हणजे काय तर शाश्वत विकास ध्येय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स। आणि आपण जे आजचा हा कार्यक्रम घेत आहोत की युवक आणि HIV, तर ह्यांचा जर विचार केला तर नॅशनल एड्स आणि STD प्रोग्राम जो राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाद्वारे राबवण्यात येतो तो कार्यक्रम संपूर्ण देशभर राबवला जातो। ह्या कार्यक्रमाचा आणि जे ह्या जागतिक युवा दिनाची जी संकल्पना आहे याचं जर आपल्याला कोरिलेशन करायचं असेल तर SDG गोल 3 त्यातला 3.3 जो आहे तो काय म्हणतो की 2030 पर्यंत एड्सला संपुष्टात आणायचं आहे। तर ह्या उद्देशाने आपण ही राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने एक मोहीम चालू केलेली आहे जी पूर्ण 2 महिने
राबवली जाणार आहे. वेगवेगळ्या विभागांमध्ये, वस्ती पातळीवरती, ग्रामीण पातळीवरती सर्वच एरियामध्ये युवकांचा सहभाग घेऊन आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल की HIV एड्सच्या विषयामध्ये जर आपल्या भारताचा विचार केला गेला तर जागतिक स्तरावरती सेकंड हायेस्ट नंबरवरती भारत देश आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये जो आपला 15 ते 29 वर्ष वयोगटातला युवक आहे, जो अतिशय ॲक्टिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये हा जो गट असतो तो जोखीमपूर्ण वर्तन करणारा देखील असतो. अनेकदा जोखमीच्या वर्तनात देखील गुंततो, जसे की असुरक्षित लैंगिक संबंध, ड्रग्ज वापरणे. तर हे जे कुठेतरी भरकटलेला युवक आहे त्यांना आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं आहे. त्यामुळे हे जागतिक युवा दिनाचं आपल्याला कार्यक्रमाच्या दृष्टीने फार मोठं महत्त्व आहे. बरोबर. मॅडम, आता मी डॉक्टर पूजा यांना विचारतो की आपण आज जसं सांगितलं की जागतिक युवा पंधरवड्यामध्ये आपण आज एड्स या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. तर एड्स किंवा HIV जे आहे याच्यामध्ये वल्नरेबल जे पॉप्युलेशन आहे हे काही यंग पिढी आहे का अजून काय असतं, याबद्दल जरा सांगा. नमस्कार. HIV एड्स याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. पण HIV म्हणजे काय आणि एड्स म्हणजे काय हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण की HIV शरीरात आला म्हणजे एड्स झालाच असं नाही आहे. HIV हा एक व्हायरस आहे. तो व्हायरस ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. तो व्हायरस काय करतो, तुमच्या शरीरामध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारा व्हायरस आहे. कोविड आल्यामुळे व्हायरस आपल्याला माहिती झालेला आहे फार चांगल्या प्रकारे की व्हायरस आपल्या शरीरामध्ये येतो आणि तो त्रास देऊ शकतो. पण प्रत्येक व्हायरसचं काम वेगवेगळं असतं. HIV तुमच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती कमी करणार. मग ती रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की आजूबाजूला असणारे जे संधिसाधू आजार म्हणतो आपण, ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन, ते शरीरामध्ये एकापेक्षा जास्त ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन, संधिसाधू आजार शरीरात जमा होऊ शकतात. त्याला आपण म्हणतो ॲक्वायर्ड, म्हणजे बाहेरून आलेले. इम्युनो डेफिशियन्सी झाल्यामुळे शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे सिंड्रोम, म्हणजे भरपूर आजार एकत्र येणे, दॅट इज ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम, असं ते वर्ड एकत्र करून आपण त्याला एड्स म्हणतो. तर आता आपल्याकडे औषध उपचार अवेलेबल असल्यामुळे ज्याला HIV झालेला आहे त्याला एड्स होईलच असं नाही. HIVची आपण जर वेळेवर ट्रीटमेंट घेतली तर एड्स होणार नाही. पण आपल्याकडे वल्नरेबिलिटी स्पेसिफिकली आहे जी यंग ग्रुपमध्ये, जे तरुण आहेत, जे नवीन नवीन प्युबर्टी एजमध्ये येतात, ते सेक्शुअली खूप ॲक्टिव्ह असतात आणि परत त्यांचे मित्र मैत्रिणी कशा प्रकारचे मिळतात, त्यांचे दबाव, नवीन नवीन गोष्टी करून बघायची इच्छा आयुष्यामध्ये, त्याच्यामुळे ते ड्रग्जला पण ड्रग्जच्या प्रादुर्भावामध्ये पण येतात. त्यांना ते इंजेक्शन घेणं वगैरे काही असं नवीन वाटत नाही. त्यांना असं वाटतं की हे आपण करून बघूया. तर यामुळे ते जास्त वनरेबल असतात. आणि वरून एखाद्या मित्राने जर त्यांना असं आपण म्हणतो ना चिमटी मारणं की बाबा अरे तू तर कर नाही सकता किंवा तू करू शकतच नाही असं काही म्हटलं की त्यांना अजून ते गोष्टी करावीशी वाटते. त्यामुळे ते लगेच त्याच्या प्रभावामध्ये येतात. त्यामुळे ते यंग जनरेशन जास्त वनरेबल आहे. मग यालाच संलग्न असलेला अजून एक प्रश्न आहे की यंग जनरेशन या गोष्टींना, या आजाराला कसे बळी पडतात, मग याबद्दल जरा सांगा. तुमचं आहे मॅम. कसं आहे की विरुद्धलिंगी आकर्षण ज्यावेळेला मी मगाशी म्हटलं की 15 ते 29 हा वयोगट जो आहे तो आपण तरुणाईचा वयोगट मानतो. आणि ह्याच्यामध्ये जे विरुद्धलिंगी आकर्षण असतं ते शाळामध्ये जसे ते येतात, पौगंडावस्थेत असतात, महाविद्यालयांमध्ये असतात, तर त्यावेळेला असतं. वाढते पुरुष संबंध जे महाविद्यालयांमध्ये आल्यावरती ते एक हल्ली बऱ्याच प्रमाणामध्ये वाढलेलं दिसतं आहे. होमोसेक्स्युअलिटी आपण ज्याला म्हणू शकतो त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं होतं की ह्याच्यामध्ये जे येणारे संबंध आहेत ते असुरक्षित असतात आणि त्याच्यामुळे HIV संसर्ग होण्याची खूप जास्त शक्यता असते. तसेच लैंगिक आजारांना देखील वाव असतो ह्याच्यामुळे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अवैधरित्या आणि सहजपणे ड्रग्सची होणारी उपलब्धता, म्हणजे ती जी उपलब्धता आहे ती मुलांना बरोबर माहिती असतं की आपल्याला कशातून मिळतं आहे, कुठे मिळतं आहे ड्रग्स. आणि एकदा का त्यांना ते व्यसन लागलं तर मग त्याच्यातून ते बाहेर येण्याचा मार्ग तितकासा मोकळा नसतो. बरोबर आहे. मग याच्यामध्ये अजून कोणकोणती कारणे आहेत की ज्याच्यामुळे आपण हे HIV किंवा एड्स या तरुण पिढीला होतं, याच्यामध्ये अजून कोणकोणते कारण आहेत याबद्दल सांगा. बेसिकली कसं आहे की मला हा आजार होऊ शकत नाही, हा जो एक भ्रम आहे तो भ्रम फार मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये बऱ्याच लोकांमध्ये आहे.
कारण आपल्याला ह्याची माहिती नसते. अरे हा आजार मला का होईल, मी कुठे जातो सेक्स वर्करकडे वगैरे, असे कुठेतरी भ्रम असतात. पण ह्या आजाराची 4 कारणं आहेत. हा आजार रक्त कधीतरी गरज पडल्यावरती जो रक्त संक्रमण असतं ते रक्त घेतल्यामुळे असं होऊ शकतो, ड्रग्ज घेतल्यामुळे होऊ शकतो, गर्भवती मातेपासून आईला होऊ शकतो. तर हे जे कारणं त्यांना माहिती नसतात ते एक आहे. आणि पालक आणि मुलांमधला संवादाचा अभाव. आपण जर आता बघितलं तर दोन्हीही पालक कामाला जातात. ही कौटुंबिक गरज हल्ली भासते. आणि हे शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही तसंच असतं की पालक कमवण्यासाठी बाहेर जातात आणि संध्याकाळी जेव्हा ते घरी येतात त्यावेळेला मुलांबरोबर जो संवाद होतो तो किती सीमित असतो, कारण त्यांना वेळ नसते, पुन्हा उद्याच्या दिवसाची तयारी करायची असते. त्या सीमित वेळेमध्ये काय विचारणं होत असेल, काय रे बाबा आजचा दिवस कसा गेला तुझा, शाळेतला अभ्यास पूर्ण झाला का, कुठल्या विषयात अडचणी येतात का, मग मी टीचरशी बोलू का, मी शिकवणीवाल्याशी बोलू का, इथपर्यंत हा विषय सीमित न राहता मुलं जी पौगंडावस्थेत असतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये शारीरिकही बदल होतात आणि त्याबरोबर मानसिकही बदल होत असतात. तर हे जे मानसिक बदलातून जे मुलं जात असतात ते विषय कुठे ना कुठे ॲड्रेस होणं गरजेचं असतं. तर त्यासाठी आपल्याला जो पालक आणि मुलांमधला संवाद वाढवणं गरजेचं आहे. मुलांच्या सोबत ज्यावेळेला तुम्ही मित्रत्वाच्या भावनेतून संवाद साधाल त्यावेळेला ते मुलं मोकळेपणाने तुमच्याशी बोलतील आणि त्यांच्या जे काही अडचणी येतात ते त्यांना तुमच्याशी शेअर करतील. तसेच झपाट्याने बदलणारा जो सभोवतालचा आपला समाज आहे, म्हणजे कूल दिसण्यासाठी बॉयफ्रेंड असणं, गर्लफ्रेंड असणं, अरे माझी पण आहे बॉयफ्रेंड आहे, माझा पण बॉयफ्रेंड आहे, गर्लफ्रेंड आहे, हे जे कूल दिसण्यासाठीचा जो ट्रेंड आहे मुलांमधला तो एक घातक असतो. आणि अल्कोहोल अब्यूज किंवा ड्रग्ज जे आहेत वेगवेगळ्या प्रकारामध्ये मिळतात. कोणी व्हाईटनर घेतं, कोणी असे विविध प्रकारचे ड्रग्ज अवेलेबल असतात. त्यांना जी मुलं बळी पडतात ते कुठेतरी त्यांची जी वाटचाल असते ती वाताहतीकडे होते का ह्याच्याकडे आपल्याला बघणं गरजेचं आहे. तसेच अनियंत्रित सोशल मीडियाचा वापर. कोविडचा जो कालावधी आहे तो आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे आणि कुठे ना कुठे नकळत तो इम्पोज केला गेला. कारण जी शैक्षणिक व्यवस्था होती तेच ऑनलाईन एज्युकेशन मुलांना देण्यापासून सुरुवात झाली आणि तेव्हापासून मुलांच्या हातात तो मोबाईल आला. मग मोबाईल आल्यावरती ऑनलाईन क्लासेसच फक्त अटेंड केली जात होती का आणि किती लक्ष देणार. तर त्याच्यामधून जे वेगवेगळे सोशल मीडिया ॲप्स आहेत त्यांच्याशी मुलांचा संबंध येत गेला आणि नकळत बाकीचं विश्वही मुलांना कळू लागलं. त्याचबरोबर डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर हल्ली सगळेच व्यवसाय करतात. देहव्यापार हा पण एक व्यवसायच आहे. आणि आज पूर्वीच्या काळी असं असायचं की कामाठीपुरा किंवा विशिष्ट अशा गल्ल्या असायच्या की जिथे जाऊन देहव्यापारासाठी जात होते लोक. पण आता हे डिजिटल प्लॅटफॉर्मवरती सुद्धा त्यांचे ॲप्स असतात, त्याच्या माध्यमातून ग्राहक मिळवले जातात आणि ह्याची माहिती मुलांना असते. त्यामुळे मुलं तेही एक दार जे आहे ते मुलांसाठी उघडं झालेलं आहे. हे पालक म्हणून आपल्याला किती माहिती असतं. आणि रेव्ज पार्टीज होतात आणि खरोखर कूल राहण्यासाठी ते रेव्ज पार्टी ड्रग्ज घेणं हे एक लक्षण मानलं जातं की मी आहे माझ्या सोसायटीला मी धरून चालतो. तर ही अशी काही कारणं आहेत की ज्याच्यामुळे तरुणाई जी आहे ती आपल्या ह्या आजाराला बळी पडते असं. बरोबर. मॅडम तुम्ही सोनावणे मॅडम तुम्ही सांगताना म्हणाल्या की हे जे आहे हे शहरी भागातल्या मुलांचा दृष्टिकोन आहे. ग्रामीण भागाचं मुलांचं काय दृष्टिकोन आहे HIV आणि AIDS बद्दल, याबद्दल पण जरा मला सांगा. नक्कीच. मी जे बोलले कसं शहरी आणि ग्रामीण भाग ह्याच्यामध्ये 19-20चा फरक आहे, जास्त काही नाही आहे. अर्बन भागामध्ये जर आपण बघितलं तर शहरी भागांमध्ये ज्या काही हेल्थ फॅसिलिटीज आहेत त्या जागोजागी तुम्हाला मिळतात आणि तुम्हाला क्विक सर्व्हिस मिळते. आणि याउलट आपण जर ग्रामीण भागाचा विचार केला तर अत्यंत दूरवर पसरलेल्या खेडोपाडी किंवा वस्त्या असतात, गट ग्रामपंचायतीतून मधून कारभार चालतो. तर अशा वेळेला ज्या सुविधा आपण पुरवतो त्या सुविधा अवेल करणं किंवा मिळवणं हे लगेच सहजपणे उपलब्ध नसतं. आणि दुसरं असं असतं की जर समजा HIV सारखा आजार झाला किंवा मगाशी मी जसा उल्लेख केला त्यातलं एखादं जरी वर्तन एखाद्याचं आढळत असेल, जोखीमपूर्ण वर्तन असेल, तर त्यांनी टेस्टिंग करायला जरी जायचं असेल तरी देखील त्यांना जी एक लाज वाटते किंवा लपवण्याकडे कल असतो. आणि आता आम्ही मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेमध्ये काम करतो. आमचे अर्बन सेटिंगमध्ये जवळजवळ 20 ART केंद्र आहेत. लोक उपचार घ्यायला येतात, पण जर अभ्यास केल्यावरती असं दिसतं की
लोक जे आहेत ते ज्या एरियामध्ये राहतात त्या एरियामधले आरोग्य सुविधा घेण्यापेक्षा दूरच्या आरोग्य सुविधा घेणं पसंत करतात. कारण त्यांना असं वाटतं की मी जर माझ्या एरियामध्ये गेलो आणि लोकांना कळलं की अरे इथे जात आहे नेहमी, कशासाठी जात आहे, आणि मग लोकांना संशय येईल की मला हा आजार झाला आहे का. मग त्याच्यामुळे लोक काय करतात, आता मुंबईमध्ये येणारे जे रुग्ण आहेत ते तुम्ही ठाणे, पालघर, वसई विरार, रायगड जिल्ह्यातून पण नोंदणी केलेले आम्हाला आढळतात. हा एक आहे मुद्दा. आणि एक अजूनही असा आपल्याला हे दिसतं की अंधश्रद्धेचा सहारा घेतला जातो बऱ्याचदा. जेव्हा असे दुर्धर आजार होतात त्यावेळेला भोंदू बाबांकडे जातात किंवा देवाचं काय नवस वगैरे बोलतात. आणि हे सर्वच समाजामध्ये होतं, असं नाही की एका विशिष्ट समाजामध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याचदा लोक तुम्ही आता बरे होणार आहात असं जेव्हा एक कळतं त्यावेळेला मग औषधं घेणं सोडतात. मग त्याचा वाईट परिणाम होतो. जसं मगाशी डॉक्टरांनी सांगितलं की ART हे जे औषधं आहेत ते सातत्याने घेतली पाहिजे, त्याच्यात खंड पडता कामा नये. कारण ART हा विषाणू आहे आणि त्याच्यात जर औषधं घेण्यामध्ये खंड पडला तर विषाणूचा आकार बदलतो. मग जी औषधोपचार पद्धती आपण देतोय ती फेल होते आणि सेकंड लाईनवरती जावं लागतं. हा एक फरक आहे. दुसरं आहे की पारंपरिक लैंगिक भूमिका. आता आपण बघतो की बहुतेक वेळा महिला ज्या आहेत त्या जेव्हा गरोदर असतात आणि दवाखान्यात येतात त्यावेळेला त्यांचे वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या होतात. त्याच्यामध्ये HIV पण चाचणी केली जाते. त्यामागे उद्देश एकच असतो की जर का हा आजार असेल तर त्याला वेळीच ट्रीटमेंट सुरू करून जे होणारं बाळ आहे ते HIV मुक्त जन्माला यावं. पण ह्याच्यात होतं काय की पहिल्यांदा चाचणी कोणाची केली जाते तर महिलेची. मग महिलेची केल्यावरती ती महिलेनेच आमच्या घरात हा आजार आणला, आमच्या मुलाचा तसा काही रोल नाहीये. भले त्या मुलीचा त्याच्यामध्ये रोल नसला तरी पण शेवटी दोषारोप जो केला जातो तो महिलेवर केला जातो. ते हे कुठेतरी दृष्टिकोन जो आहे तो बदलला गेला पाहिजे. आणि लपवून ठेवण्याचा जो ॲटिट्यूड आहे तो एक आपल्याला दिसतो, तो आपल्याला बदलला गेला पाहिजे असं वाटतं. आणि जोखीम घेण्याची वृत्ती, आता शहरी भागात म्हणाल तर ज्ञान असतं, गुगल लगेच केलं जातं आणि लगेच माहिती मिळवली जाते. त्यामुळे थोडंसं आरोग्य सुविधांची जाणीव असते असं मला वाटतं. फारच गंभीर विषय आहे. फारच सखोल अशी आपली चर्चा झालेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत जागतिक युवा पंधरवडा याच्या अंतर्गत HIV आणि AIDS या विषयावरती. तर गौरी मॅडम, तुम्हाला माझा प्रश्न आहे की HIVला कलंक मानला जातो का समाजामध्ये? हो, हे खरंच आहे. जेव्हा की HIVचं प्रसारण कसं होतं आता मॅडमनी आपल्याला, ज्ञानेश्वरी मॅडमनी सांगितलं आहे, तर त्याचे आपण परत मी एकदा तुम्हाला सांगते की HIV ह्या शरीरात कोणत्या कोणत्या प्रकारे येऊ शकतो. एक आहे जसं आपण म्हणतो की जास्त सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन, म्हणजे लैंगिक संबंधामुळे येऊ शकतो. दुसरा आईपासनं, जर आईला असेल तर बाळाला होऊ शकतो. तिसरं, जर तुम्हाला रक्त चढवण्यात आलं आणि ते रक्त जर दूषित रक्त असेल तर त्याच्यामुळे HIV येऊ शकतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे की रक्ताचा कॉन्टॅक्ट कोणत्याही प्रकारे तुमच्याशी आला आणि तुमची जर स्किन इंटॅक्ट असेल तर इंटॅक्ट स्किनमधनं, म्हणजे स्किनला काही इजा नसेल तर ते तुम्हाला जाणार नाही. तुम्ही साबणाने हात स्वच्छ धुतले दॅट इज फाईन, व्हायरस मरून जाणार. पण जर तुम्हाला काही इजा असेल, तुम्ही कोणाला मदतीला गेलात, त्यांचं रक्त जर तुमच्या रक्ताशी मिसळलं किंवा डॉक्टरांनी इंजेक्शन जे देताना डिस्पोजेबल इंजेक्शन वापरली नाहीत, एकच सुई दोन पेशंटला वापरण्यात आली तर त्याचं रक्त त्याच्या संबंधात येतं, अशा वेळी तो आजार शरीरामध्ये येऊ शकतो. तर एकच रूट ऑफ ट्रान्समिशन नाही आहे ज्याने HIV शरीरात येणार. पण आजही आपल्याकडे जास्त प्रमाण ते आहे लैंगिक संबंधांमुळे HIV येण्याचं. मोर दॅन 80% बोलू शकतो आपण की जे HIV पॉझिटिव्ह आपल्याकडे आहेत ते लैंगिक संबंधांमुळे HIV ट्रान्समिट झालेला आहे. तर जेव्हा कधी माझ्याकडे पेशंट येतो त्यावेळी त्या पेशंटला हाच प्रश्न असतो की हा माझ्या शरीरात आला कसा? मी तर असे संबंध ठेवले नव्हते. मला उद्या लोक कोणत्या दृष्टिकोनातून बघतील? कारण की एकच दृष्टिकोन, HIV म्हणजे या माणसाने काहीतरी वाईट केलं असणार, हा कुठेतरी असं गेला असेल, त्याच्याचमुळे याच्या शरीरात HIV आला हे समजलं जातं.
पण देर आर अदर रूट, म्हणजे दुसऱ्या मार्गांनी पण HIV शरीरात येऊ शकतो हे माहीत असायला पाहिजे, तेव्हाच याचा स्टिग्मा जाईल. आणि आपल्याकडे जो HIV जे म्हणतात ना लैंगिक संबंधांमध्ये त्याची सेक्शुअल ॲक्टिव्ह असण्याची माणसाची जी वयोगट आहे, तो जेव्हा प्युबर्टी एजमध्ये येतो तर टिल द एज ऑफ 50 पर्यंत तो सेक्शुअली ॲक्टिव्ह असतो. आणि त्या जर पॉझिटिव्ह व्यक्ती असेल तर त्याच्या वीर्यामध्ये किंवा जर फिमेल म्हणजे स्त्री असेल तर तिच्या वजायनल सिक्रिशनमध्ये HIVचा व्हायरस भरपूर प्रमाणात राहू शकतो जर ती ट्रीटमेंटवर नसेल तर, आणि त्याच्यामुळे तो व्हायरस प्रसारित होतो. तर त्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे याला अजूनही स्टिग्मा म्हणून बघितलं जातं, की जर आज तुम्ही समाजात जाऊन कोणाला म्हटलं की अरे मला HIV आहे आणि मी गोळ्या खातो, तर ते तुम्हाला वाईट टाकतील. कारण की आजही जगाला हे माहिती नाही की दुसरे पण प्रकारांनी HIV पसरू शकतो. त्यामुळे याच्याकरता स्टिग्मा आहे. बरोबर आहे. मग गोरी मॅडम, अजून एक संलग्न प्रश्न आहे की आपण जे म्हणाले की लैंगिक संक्रमण जे होतात, तर मग त्यांचा आणि HIVचा परस्पर काय संबंध आहे, त्याबद्दल जरा सांगा. हा फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. कारण की आपण अदर आजार म्हणजे आपण त्याला म्हणतो सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन, जे संबंधांमुळे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला जाऊ शकतात आजार लैंगिक संबंधांमुळे. तर त्या आजार जेव्हा शरीरामध्ये असतात तर ते आजार ऑलरेडी तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लमेशन क्रिएट करतात. दुसरं, जे तुमचे प्रायव्हेट पार्ट्स असतात त्याच्यावर जर तुम्हाला इजा झालेली असेल, फोडी आल्या असतील, अल्सर्स असतील, त्या अल्सरमध्ये ना व्हायरसची एंट्री फॅसिलिटेट होते, म्हणजे त्याला सहजरित्या तुमच्या शरीरामध्ये एंट्री करता येते. तर जेव्हा तुम्हाला सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन जे हे आजार असतील आणि त्यावेळीच तुम्ही जर त्यांचे उपचार नाही केले आणि तुम्ही लैंगिक संबंधांमध्ये इन्व्हॉल्व असणार, तर तो व्हायरस तुमच्या शरीरामध्ये एंट्री करतो तर करतोच आहे, पण ॲट द सेम टाईम बॉडीमध्ये त्या बॅक्टेरियांमुळे जे इन्फ्लमेशन असणार व्हायरसला ते मल्टिप्लाय व्हायला फॅसिलिटेट करतं. त्यामुळे आमचं सजेशन असं असतं की तुम्हाला कोणतंही STD असू द्या किंवा नसेल पण तुम्ही जर HIV पासून तुम्हाला वाचवण करायचं असेल, स्वतःचं प्रोटेक्शन करायचं असेल, तर तुम्हाला कॉन्डोम वापरला पाहिजेच. आणि जर तुम्हाला STD झालेच असतील तर त्याचे उपचार वेळेत करून घ्या. जर ते बरे होतात, त्याची पूर्ण ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि जर तुम्ही त्याच्यापासून बरे झालात तर तुम्हाला HIVचं ट्रान्समिशन लगेच होणार नाहीत. तर हा एक इम्पॉर्टंट संबंध आहे STDज आणि HIV मध्ये, कारण की HIV हा वन ऑफ द टाईप ऑफ STD पण आहे, सेक्शुअली जाणारा आजार आहे तो. बरोबर. चर्चेच्या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. अजिंक्य गोळे बोलत आहेत बदलापूरहून. अजिंक्यजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मला असं विचारायचं होतं की HIV हा जो विकार आहे तो नेमका कशामुळे होतो? तो संसर्गजन्य आजार आहे का? त्या पूर्ण म्हणून काय करता येईल असं विचारायचं. हो, नाही, छान प्रश्न आहे. HIV हा संसर्गजन्य आजार नाही आहे. तो तुमच्या कशामुळे जात नाही ते पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. HIV हा अश्रूंमध्ये नसतो, आपल्या घामामध्ये नसतो, स्वेटिंगमध्ये नसतो, युरिनमध्ये नसतो, सलायवामध्ये नसतो. ह्या सगळे जे आपल्या शरीराचे जे द्रव्य आहेत याच्यामध्ये जर ब्लड मिक्स असेल तरच HIV हा ट्रान्समिट होतो. स्पेसिफिकली HIV ट्रान्समिट व्हायला तुमचा HIV बाधित व्यक्तीच्या रक्ताशी संबंध आला पाहिजे. दुसरं, HIV बाधित व्यक्तीचे वजायनल सिक्रिशन आणि सिमेन सिक्रिशन याच्यामध्ये व्हायरसचं प्रमाण जास्त असतं. HIV हा हातात हात घातल्याने, सोबत राहिल्याने, सोबत जेवल्याने, सोबत एक रूम शेअर केल्याने, वॉशरूम शेअर केल्याने HIV पसरत नाही. एकमेकांना आलिंगन दिल्याने HIV पसरत नाही. त्यामुळे HIV हा व्यक्ती सोबत राहू शकतो, एक नॉर्मल व्यक्तीसारखा सगळ्यांच्या सोबत आपलं जीवन जगू शकतो. आणि जर त्यांनी औषधं खाल्लीत तर U=U, जो आपला स्लोगन आहे WHOचा, की अनडिटेक्टेबल इज अनट्रान्समिसेबल. म्हणजे जेव्हा आम्ही औषधं देतो पेशंट HIV बाधित व्यक्तीला, तेव्हा त्याचा व्हायरस पूर्णपणे कंट्रोल येतो. इतका कंट्रोलमध्ये येतो की HIVचं मशीन दाखवते टार्गेट नॉट डिटेक्टेड बाय द मशीन, म्हणजे मशीन पण मोजू शकत नाही इतका व्हायरस त्याच्या बॉडीमध्ये कमी झालेला असतो. आणि अशा व्यक्तीचा जर संबंध कुणाशी आला तर इव्हन त्याचं ब्लड किंवा बॉडी फ्लुइड जसं सिमेन आणि वजायनल फ्लुइड जरी कॉन्टॅक्टमध्ये आलं तर तो ट्रान्समिट होणार नाही. असं आपल्याकडे बरेच उदाहरणं आहेत
ज्याच्यामध्ये एक व्यक्ती आमच्याकडे जर HIV मेडिसिन खातोय आणि त्याचा पार्टनर निगेटिव्ह आहे तर तो अजूनही निगेटिव्ह आहे. आम्ही त्यांच्या प्रत्येक 6 महिन्याला चाचण्या करतो ज्याच्यामध्ये त्यांचा पार्टनर पूर्णपणे निगेटिव्ह आहे. तर हे आपल्याकडे प्रूफ आहे की जर पेशंटनी गोळ्या व्यवस्थित खाल्ल्या आणि त्याचं व्हायरस जर कंट्रोलमध्ये असेल तर तो दुसऱ्यांना ट्रान्समिट करत नाही आणि हा संसर्गजन्य आजार नाही, हा पर्टिक्युलर कारणामुळेच आपल्या शरीरामध्ये येऊ शकतो. सोनवणे मॅडम, माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की असा हा जो आजार आहे, हा आजार एवढा गंभीर आजार आहे, तर शैक्षणिक जे इन्स्टिट्यूशन आहेत, जसे काय स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, यामध्ये या विषयावरती खुलेपणाने चर्चा करणे महत्त्वाचे आहेत का? प्रश्न खूपच चांगला आहे आणि महत्त्वाचा आहे. कारण जसं मी मागेही म्हणाले की ही जी मुलं आहेत ती पौगंडावस्थेत असताना त्यांना बरेचसे प्रश्न असतात आणि त्या वयामध्ये आपण पालक चित्रपट सर्वांनी पाहिलाच असेल. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की कशी मुलं लपून छपून एक पुस्तक आणतात, सगळे मिळून वाचतात. तर ते काही कल्पनेवर आधारित नाहीये, ते वास्तविकतेवरती आधारित आहे. आणि अशी पुस्तकं वाचून जर ज्ञान मिळालं तर मग सगळेच हुशार होतील, नाही का? तर हे जे वाचन आहे हे किती तंत्रशुद्ध आहे, विज्ञानावर ते आधारित आहे, हे महत्त्वाचं असतं. आणि ही जी तरुणाई आहे ह्यांना जितकं शास्त्रशुद्ध विज्ञाननिष्ठ ज्ञान आपण देऊ शकतो तितकं चांगलं आहे. आणि त्याच्यात बघायला गेलं तर 9वीच्या पुस्तकांमध्ये ह्या आजाराविषयी माहिती आहे बऱ्यापैकी. हे पण ह्यातला पूरक अशा चर्चा ज्या आहेत त्या शाळांमध्ये घडवल्या गेल्या पाहिजेत. जसं वक्तृत्व स्पर्धा आहे त्याच्यामध्ये हा विषय दिला गेला पाहिजे की कसं आपल्याला स्वतःची सुरक्षा करता येईल हे आपल्याला सांगता यायला पाहिजे. आम्ही ज्यावेळेला युवकांबरोबर काम करतो त्यावेळेला आमची एक टॅगलाईन असते की मुझे ना कहना आता है, मला नाही म्हणता येतं. हे कशासाठी आम्ही चालवतो तर ह्या वयामध्ये ज्या गोष्टी आपल्याला नाही करायच्या त्या नाही करायच्यात हे म्हणायला मला आलं पाहिजे. जसं आपण लहान मुलांना गुड टचेस बॅड टचेसचं ज्ञान देतो तसंच पौगंडावस्थेतील मुलांना असुरक्षित लैंगिक संबंध, ड्रग्जमुळे होणारे धोके हे सगळं आपल्याला सांगायला यायला. ज्या वेळेला पिअर प्रेशर असतं म्हणजे समवयस्कांचे ग्रुपमध्ये ते असतात त्यावेळेला एखादा जर म्हणाला अरे तू कूल नाही यार, नाही मी कूल नसलं तरी चालेल पण मी योग्य वळणावर आहे, मला नाही म्हणता येतं, हे जे नाही म्हणणं आहे ते मुलांना शिकवणं फार गरजेचं आहे. आणि जर जोखीम घेत असतील तर मग पुढे काय करायचे ते त्यांना कळलं पाहिजे. चुकून त्यांनी जोखीम घेतलीच आहे तर मग पुढे त्यांनी टेस्टिंगला गेलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? कारण जितक्या लवकर आपण ह्या आजाराची चाचणी करू तितक्या लवकर आपण त्याच्यावर उपचार चालू करू आणि उपचार चालू केल्यामुळे काय होईल की जे जीवनमान आहे ते क्वालिटी लाईफ जे आहे ते सुधारेल. आणखी दुसरं म्हणजे हे आहे की काही गैरसमज आहेत की हा आजार आम्हाला होणारच नाही, विशिष्ट लोकांनाच होणार. ह्या गैरसमज सुद्धा जे आहेत ते व्यवस्थित ज्ञान मिळाल्यामुळे लोकांचे दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे तरुणाईसाठी जर ह्या अशा चर्चा घडवून आणल्या गेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये तर फार उपयोगाचं होणार आहे. सर, फारच सुंदर अशी माहिती दिली मॅडम. आपल्याला या वळणावरती एक टेलिफोन कॉल आलेला आहे. अर्चनाजी बोलत आहेत नागपूर. हॅलो, बोलू? हां बोला. हां, नमस्कार मॅडम. पूजा गोरे मॅडम बोलताय ना? हां बोला. मॅडम मी अर्चना उत्तम कुमार डेकाटे बोलते. हां बोला. मॅडम मला एक प्रश्न होता की नवीन पिढी जी आहे लग्न करायचंय आता, तर त्या व्यक्तीला, त्या मुलाला किंवा मुलीला जर HIV झाला असेल तर तो लग्न करू शकतो का? हां हां, धन्यवाद. थँक्यू. हो, लग्न करू शकतो. HIV झाला म्हणजे काही आयुष्य संपलं असं नाही आहे. HIV झाला की आम्ही पेशंटना सांगतो, आमच्या क्लायंट्सना सांगतो की एक नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे आपल्याला आणि ते ऑलरेडी फार खचलेले असतात तर त्यांना हा एक उत्साह देणारा किंवा त्यांना आयुष्यामध्ये पुढे छान आयुष्य आहे हे सांगणारा पण एक छान प्रश्न विचारलात तुम्ही. तो HIV जर झाला असेल तर त्याच्याकरता गव्हर्नमेंटनी आपल्याकडे एक लॉ बनवलेला आहे की तुम्ही HIV बाधित व्यक्तीशी पण लग्न करू शकता. ज्या समोरच्या व्यक्तीला HIV असेल तर दोघांना जरी HIV असलं तरी तुमचं बाळ निगेटिव्ह होईल इतकी छान औषधं आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि जर तुम्हाला HIV निगेटिव्ह व्यक्तीशी करायचं असेल की ज्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला HIV नाही आहे, त्याच्याकरता पण लॉ आहे की तुम्ही त्या व्यक्तीला इन्फॉर्म करायला पाहिजे कारण त्याच्या तो आयुष्याचा प्रश्न आहे. आणि जसं मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की जर HIVची मेडिसिन तुम्ही खाल्लीत तर तुमच्या शरीरामध्ये व्हायरस पूर्णपणे कंट्रोलमध्ये येतं. जसं टार्गेट नॉट डिटेक्टेड बाय द मशीन, तो व्हायरस इतका कंट्रोलमध्ये येतो की तुम्ही समोरच्या व्यक्तीला
HIV देणार नाही. आणि अजूनही एक चांगली गोष्ट अवेलेबल ती अशी आहे, त्याला आम्ही प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस म्हणतो, की जर समोरच्या व्यक्तीला HIV नाही आहे आणि तुम्ही पण औषध खातायत, तुमच्या बायकोला व्हायला नको, तुमच्या मुलांना पण व्हायला नको, म्हणून मग त्यांना आपण मेडिसिन देऊ शकतो. त्याला प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस म्हणतात. पण ती जरी नाही घेतली तरी आपल्याकडे जे U=U स्लोगनमध्ये की अनडिटेक्टेबल इज अनट्रान्समिसेबल, त्याच्यामध्ये व्हायरस ट्रान्समिट होत नाही आणि बाळाला पण व्हायरस जाणार नाही, त्याच्याकरता पण आपल्याकडे औषधं अवेलेबल असू शकतात. त्यामुळे HIV बाधित व्यक्ती HIV निगेटिव्ह व्यक्तीशी पण लग्न करू शकतो. फक्त त्यांनी इन्फॉर्म करायला पाहिजे. आमच्याकडे असे एक्झाम्पल आहेत की जे यंग जनरेशन आपण ज्यांना म्हणतो ते प्रेम संबंधामध्ये असतात. जसं म्हणतात ना की प्रेम हे आंधळं असतं, तर माझ्याकडे असे बरेच कपल येतात की ज्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह असतो, पण जो निगेटिव्ह असतो ना तो पण तेवढाच उत्साह दाखवतो की याला काहीही असू द्या, मला याच्याशीच लग्न करायचं आहे. आणि अशी एक्झाम्पल आहेत की त्यांनी लग्न केलंय आणि अजूनही समोरचा व्यक्ती निगेटिव्ह आहे आणि बाळ पण निगेटिव्ह आहे. तर लॉफुली येस, ते लग्न करू शकतात आणि नॉर्मल आयुष्य जगू शकतात. फारच महत्त्वाचा प्रश्न होता आणि फारच छान असं तुम्ही उत्तर दिलं मॅडम. सोनावणे मॅडम, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही चर्चेमध्ये सांगताना म्हणाल्या होत्या की बऱ्याचदा जे HIV चे टेस्टिंग्स आहेत ते टेस्टिंग करण्यात संकोच होतो लोकांचा, तर यावरती निवारणार्थ तुम्ही काय करता? सर बघा कसं आहे की ह्या आजारासोबत कलंक जोडला गेलेला आहे आणि कलंक जोडला गेलेला असल्यामुळे जे लोक आहेत ज्यांचं HIV पॉझिटिव्ह येतात तर त्यांचं मग त्यांच्यासोबत भेदभाव केला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की या आजाराची चाचणी करण्यासाठी लोक पुढे येत नाहीत. बरेचसे असे लोक आहेत की ज्यांना आपल्याला शोधून काढायचं आहे. आता आपला जो नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये 95-95-95 असं टार्गेट आहे. म्हणजे अशी लोक आहेत की ज्यांच्या शरीरात HIV आहे परंतु त्यांनी कधीच चाचणी न केल्यामुळे त्यांना हे माहितीच नाही की त्यांच्या शरीरामध्ये हा आजार आहे. तर ते पहिलं 95% टार्गेट आपलं आहे आणि मग ते त्याच्यामध्ये जेवढे आपल्याला मिळतात पॉझिटिव्ह आहेत म्हणजे त्याच्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो. त्या उपक्रमांची मी माहिती देते. पहिलं गोष्ट म्हणजे इंटिग्रेटेड हेल्थ कॅम्पेन. हेल्थ कॅम्पेन जे आहे ते आपण वस्ती पातळीवरती गावागावांमध्ये सगळीकडे आपण हे कार्यक्रम राबवतो. अगदी मुंबईचं म्हणायला गेलं तर चिंचोळ्या गल्ल्यापर्यंत आम्ही पोचतो. आमचे मोबाईल हेल्थ व्हॅन असतात त्याच्या आधारात आम्ही पोचतो. रेल्वे स्टेशन आपले मुंबईची लाईफलाईन आहे, जिथे म्हणजे जे मेजर रेल्वे स्टेशन्स आहेत त्याच्या बाहेर आम्ही रेल्वे कॅम्प करतो. तिथेही बरेच व्हॉलेंटरीली लोक येतात, थांबून स्वतःची चाचणी करतात आणि तिथे पॉईंट ऑफ केअर टेस्टिंग होते ज्याच्यामध्ये अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये त्यांना त्यांचा रिझल्ट दिला जातो. तिथे त्यांना केवळ रिझल्टच दिला जात नाही तर त्यांना त्यांचं काउन्सिलिंग देखील केलं जातं आणि ती रिॲक्टिव्ह असते त्यांना लगेच जोडलं जातं इतर सेंटरला आणि तिथे त्यांची ती चाचणी कन्फर्म केली जाते ते आहेत की नाही, त्यांना ART औषधांवरती औषधोपचार सुरू केला जातो. तर हे सगळे कार्यक्रम आपण घेतो. तसेच आता जागतिक युवा दिन चालू आहे तर त्याच्या औचित्य साधून आपण इंटेन्सिफाईड IEC कॅम्पेन राबवत आहोत. IEC म्हणजे काय तर माहिती, शिक्षण आणि संवाद, ज्या योगे लोकांना ह्या आजाराबाबत माहिती मिळेल. आता काही लोक वाचू शकतात ज्यांच्यासाठी आपण भित्तीपत्रकं असतात म्हणजे पोस्टर्स असतात, होर्डिंग्ज असतात, बिलबोर्ड्स असतात, ते सगळं आपण लावतो. आपल्याकडे मेट्रो आहेत, मेट्रोमध्ये आपण ह्याच्या ॲड करतो, रेल्वेवरती ॲड करतो, आपले ST महामंडळाच्या बसेसवरती आपण ह्याचे ॲड करतो, दूरदर्शनवरती कार्यक्रम घेतले जातात, रेडिओवरती कार्यक्रम घेतले जातात. जे अशिक्षित आहेत कमीत कमी ते ऐकून तरी ह्या आजाराविषयी माहिती घेऊ शकतील. आणि दुसरं म्हणजे कसं व्हिलेज लेवल मीटिंग, ग्राम पातळीवरती ज्या आपल्या वेगवेगळ्या समित्या असतात त्यांच्या मीटिंग्स घेतल्या जातात आणि जे आपले विद्यार्थी तरुण असतात जे NSS मध्ये असतात, NCC मध्ये असतात, तर हे जे विद्यार्थी आहेत ते पुढे जाऊन कॅम्प घेतात. आणि एक सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की जे NSSच्या अंतर्गत जेवढे कॉलेजेस आहेत तिथे आपण रेड रिबन क्लब स्थापन केलेले आहेत. रेड रिबन क्लब म्हणजे काय तर रेड रिबन, प्रत्येक आजाराला एक रंग असतो, एका रंगाची रिबीन असते. तशीच रिबीन ही HIV AIDS या आजारासाठी लाल रंगाची असते. तर ते लाल रंगाचे रिबीन म्हणून रेड रिबन क्लब. तर ह्या क्लबच्या माध्यमातून ज्यांच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत असे विद्यार्थ्यांना आपण पीअर एज्युकेटर म्हणून ट्रेन करतो आणि ते कॉलेजमध्ये जाऊन कार्यक्रम घेतात. तरुण मंडळ जी असतात त्यांच्यासोबत जाऊन कार्यक्रम घेतात. तर अशा पद्धतीने आपण
ही या आजाराबद्दलची जी संकोच आहे किंवा भीती आहे मनामध्ये ती घालवण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी चाचणी करावी ह्याच्यासाठी आपण प्रयत्नशील असतो आणि ह्याच्यातून जे आपल्याला पॉझिटिव्ह आढळतात त्या पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तींना आपण ART औषधं देतो आणि ART औषधं दिल्यावरती जसं मॅडमने मगाशी उल्लेख केला की त्या ART औषधोपचारामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे आणि ते सातत्य असलं म्हणजे काय की ते व्हायरली सप्रेस्ड होतात. व्हायरली सप्रेस्ड म्हणजे मॅडमने जसं मगाशी म्हटलं की त्यांची जर आपण चाचणी केली तर विषाणू त्या चाचणीमध्ये दिसत नाहीत, नॉट डिटेक्टेड म्हणून त्याची चाचणी येते आणि अशी अवस्था येते की ते व्यक्ती जे आहेत ते इतरांना हा आजार ट्रान्समिट करू शकत नाहीत. तर हे इतकं सगळं कार्यक्रम जे आहेत ते खूप विचारांती डिझाईन केले जातात आणि ते राबवले जातात. फारच सुंदर आणि सविस्तर अशी माहिती दिली मॅडम तुम्ही. प्रेक्षक हो, तुम्हाला समजा अजून काही प्रश्न असतील तर तुम्हाला एड्स आणि HIV याबद्दलचं एक हेल्पलाईन आहे, ते तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवरती दिसत असेल. 1097 या नंबरवरती तुम्ही टेलिफोन करून तुमचे जे काही प्रश्न असतील त्याचं तुम्ही समाधान तिथे तुम्हाला तिकडे मिळेल अशी मी आशा बाळगतो. तर प्रेक्षक हो, आपली चर्चा रंगत चाललेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत जागतिक युवा पंधरवडा या विषयाअंतर्गत HIV आणि एड्स या विषयावरती. आपण चर्चेच्या जाण्याच्या पूर्वी आपण भरपूर काही माहिती घेतली, पण आपण आता डॉक्टरांकडून डॉक्टर गोरी मॅडम यांच्याकडून जाणून घेऊया की HIV टेस्टिंग्स करणे हे किती आवश्यक आहे आणि ते लवकर केलंच पाहिजे का, याबद्दल जरा सांगा. हां, हॅलो. HIV टेस्टिंग करणं फार गरजेचं आहे आणि ती ॲक्च्युली कोणी करायला हवी. आपण म्हणतो हाय रिस्क ग्रुप. हाय रिस्क ग्रुप म्हणजे काय, जे जास्त रिस्कमध्ये असू शकतात HIV बाधित होण्याकरता. त्याच्यामध्ये हे आपण स्पेसिफिकली म्हणतो की FSW, फिमेल सेक्स वर्कर, मेल सेक्स वर्कर, ज्यांचे संबंध MSM पण म्हणतो आपण, मेल हॅव्हिंग सेक्स विथ मेल. आणि इम्पॉर्टंट कोण आहेत की ज्यांचे एकापेक्षा जास्त पार्टनर असतील ते लोक हाय रिस्कमध्ये असतात. दुसरे व्यक्ती जे ड्रग्ज घेतात, स्पेसिफिकली IDUs म्हणतो आम्ही, इंट्राव्हिनस ड्रग युजर्स, त्यांच्यामध्ये एकच इंजेक्शन ते एकापेक्षा जास्त व्यक्ती वापरतात, तर त्याच्यामध्ये हे करणं गरजेचं आहे. आणि अजून एक ग्रुप आपला जो असतो तो हाय रिस्क म्हणजे जो घरापासून दूर राहतो, ज्याच्यामध्ये आम्ही म्हणतो ट्रकर, ड्रायव्हर, मायग्रंट, जे कामाकरता आपल्या घरापासून दूर राहत आहेत. ट्रकर्स जे बरेच दिवसांपर्यंत गाडी चालवत असतात, त्यांचे अनैतिक संबंध किंवा सेक्शुअल कॉन्टॅक्ट येऊ शकतात. हे हाय रिस्क ग्रुप आम्ही फाइंड आउट केले आहे, ज्यांच्यामध्ये आम्ही म्हणतो की चाचणी करणं फार गरजेचं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त पण मला सांगायचं आहे की आपलं स्टेटस, वी शुड नो अवर स्टेटस, की आपल्याला HIV आहे की नाही आहे. आपण काहीही चुकीचं केलेलं नसणार, पण कधी आपला कोणाशी ब्लड कॉन्टॅक्ट आला होता, कधी आपण इंजेक्शन घेतले होते, काहीही घेतले असू द्या. आमच्याकडे बरेच असे एक्झाम्पल आहेत की जे चांगले एज्युकेटेड आहेत, चांगल्या पोस्टवर लोक आहेत, त्यांना माहिती नाही. जसे फील्डमध्ये काम करतात, वर्कर लोकांचं रक्त कुठे लागलं असेल, आपण पण तिकडेच हात लावतो, आपल्याला पण जखम होते, आपल्याला माहीत नसतं. तर माझ्यानुसार HIVची चाचणी ही प्रत्येकाने जर आपली स्टेटस जाणून घ्यायला केली तर फारच उत्तम असणार आहे. आणि HIVची चाचणी आपण जेवढ्या लवकर करू तेवढं आपल्याकरता चांगलं याच्याकरता आहे की मी आधीच बोलले की HIV व्हायरस काय करतो, आपल्या शरीरामधली रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो. आणि रोगप्रतिकारक शक्ती एकदा कमी झाली की भरपूर आजार एकत्र होणार आणि डॉक्टरांना ते एवढे सगळे आजारांची ट्रीटमेंट एकदम देणं डिफिकल्ट आहे. जेवढ्या लवकर तुम्ही चाचणी करणार तेवढ्या लवकर तुमचे औषध उपचार चालू होणार आणि तेवढ्या लवकर तो व्हायरस कंट्रोलमध्ये येऊन तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. म्हणून लवकरात लवकर चाचणी करणं फारच गरजेचं आहे. बरोबर, फार फार महत्त्वाची माहिती दिली मॅडम तुम्ही. सोनावणे मॅडम, तुम्हाला माझा प्रश्न आहे की HIV बाधित रुग्ण असतात तर त्यांना सोसायटीमध्ये कसे वागवलं जातात आणि सरकारने याचा निर्बंध करण्यासाठी काही यंत्रणा वगैरे काय ठेवलेली आहे का, याबद्दल सांगा. सर, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण जे तरुण आहेत त्यांना शाळांमध्ये वगैरे जी वागणूक दिली जाते ती भेदभावाची असतेच. काही वेळेला असं होतं की त्यांना शाळेतून काढलं जातं
आता मी उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या एक विद्यार्थिनी आमच्याकडे औषधं घ्यायला रेग्युलरली यायचे. तर शिक्षकांना नेहमी प्रश्न पडायचे की हिला दर महिन्याला का सुट्टी लागते. तर त्यावेळेला तिच्या पुस्तकांमध्ये ते केस पेपर मिळाला आणि त्या टीचरला माहिती पडलं की हे HIV आजारासाठी ट्रीटमेंट घेते आणि हे वर्गात घडलेलं होतं. त्यामुळे आजूबाजूच्या मुलांना पण ते कळलं आणि दुसऱ्या दिवसापासून मुलांनी काय केलं की तिच्या बाजूला न बसणं, एकत्रित डबा न खाणं, असे सगळे प्रकार केले. बरं, त्याच्यामध्ये भेदभाव जो आपण म्हणतो तो तसा होत नव्हता. म्हणजे टीचर व्यवस्थित काळजी घेत होते वगैरे, पण हे जे बदललेलं वागणं होतं ते मुलीला खटकत होतं. त्यावेळेला आम्ही त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू करून शाळेमध्ये ॲडव्होकेसी घेतली, प्लस आपण मुलांच्या सोबतही बसून हा विषय समजवला. त्यावेळेला त्या मुलीचं ॲक्सेप्टन्स झालं. आणि घरामध्ये पण तशी अपमानास्पद वागणूक असते की बाबा वेगळं ताट असणं, काही काही घरांमध्ये अशी वागणूक दिली जाते ज्याच्यामुळे मुलांचं खरोखर खच्चीकरण होतं. आणि हे माझ्याच सोबत का, हाही प्रश्न त्यांच्या मनामध्ये येतो. आणि कार्यालयामध्ये जेव्हा जातात त्यावेळेला पूर्वी असं व्हायचं की HIV पण तपासणी केली जायची आणि जर समजा पॉझिटिव्ह असेल तर त्याला सरळ नोकरी नाकारली जात होती. आताही काही कार्यालयांमध्ये असं होतं की कामाला आहेत आणि समजलं की ते HIV पॉझिटिव्ह आहेत, कारण मध्ये मध्ये टेस्ट वगैरे होत असतात. ते टेस्ट करणं खरं तर कायद्याच्या दृष्टीने चुकीचं आहे. कोणी करत असेल तर ती करू नये, ते कायद्याच्या विरोधात आहे. तर त्याला मग प्रमोशन नाकारणं किंवा काही ना काही कारणं देऊन त्यांना ते कामावरनं राजीनामा देतील हे बघणं. आणि एक महत्त्वाचं उदाहरण तरुणांच्या बाबतीत मला द्यायचं आहे की जर समजा त्यांची आई किंवा वडिलांची डेथ झाली तर घरातले जे लोक आहेत, एकत्र कुटुंब असतं किंवा त्याच्यामध्ये असं म्हणतात की तुम्हाला एड्स झालेला आहे त्यामुळे तुम्हाला आम्ही मालमत्तेमध्ये वाटा देणार नाही. तर आता ह्याच्यावरती आळा घालण्यासाठी जे आहे ते सरकारने काय केलेलं आहे की आपला राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम जो आहे, राष्ट्रीय एड्स अँड STD कंट्रोल प्रोग्राम, त्याच्यामध्ये ध्येय आणि धोरणांमध्ये ह्याचा समावेश केला आहे. जसा जो गोल आहे, ध्येय आहे, त्याच्यामध्ये 5वं ध्येय असं आहे की स्टिग्मा अँड डिस्क्रिमिनेशन, कलंक आणि भेदभाव संपुष्टात आणणे. जे ऑब्जेक्टिव्ह आहे 4 नंबरचं, त्याच्यामध्ये 10% कमी लोकांना अशा घटनांना सामोरे जावे लागेल, म्हणजे कमी आणायचं आपल्याला हे सगळं. तर त्या दृष्टिकोनातून 1097 हे जो आहे ते आपल्याला मगाशी सरांनी दाखवलेलं होतं. ही जी हेल्पलाईन नंबर आहे ती आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि त्या हेल्पलाईनवर तुम्ही कधीही कॉल करू शकता. असं नाहीये की मराठीतच बोललं पाहिजे, तुम्हाला ज्या भाषेमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल त्या भाषेमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. आणि HIV एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 2017 हा अस्तित्वात आहे, तो संपूर्ण भारतभर लागू होतो. हा कायदा 2018 साली अस्तित्वात आलेला आहे. ह्या कायद्याचा कलम 3 आणि 4 मध्ये असं नमूद केलेलं आहे की तुम्हाला आता स्क्रीनवर पण दिसत असेल की सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही समुदायामध्ये HIV स्टेटसमुळे भेदभाव आता नाही चालणार. पुढचं एक तुम्हाला अजून एक दिसेल की सार्वजनिक ठिकाणी म्हटलं, आता कामाच्या ठिकाणी पण नोकरी न देणं, नोकरीवरून काढून टाकणं किंवा भेदभाव करणं हे कामाच्या ठिकाणी पण नाही चालणार. आणि दवाखान्यात पण आपल्याला असं अनुभवायला येतं की बऱ्याचदा त्यांची जर सर्जरी असेल तर त्याची टाळाटाळ केली जाते. त्यासाठी पण की इलाज कोणत्याही भेदभावाविना हॉस्पिटलमध्ये होणारच आणि त्यासाठी पण भेदभाव नाही चालणार. बरं, हे नाही चालणार एवढं म्हणून उपयोगी आहे का? शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्ग इत्यादी शैक्षणिक संस्थांमध्ये पण भेदभाव नाही चालणार. तर हे सगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या कायद्यामध्ये केलेल्या आहेत. मग नुसतं ह्या तरतुदी करून भागणार आहे का? तर नाही. त्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा जी आहे ती उभारण्यात आलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत पहिली गोष्ट म्हणजे आरोग्य सुविधा जितक्या आहेत त्या आरोग्य सुविधांमध्ये जिथे 20 कर्मचारी काम करतात अशा ठिकाणी एक तक्रार अधिकारी, आणि आरोग्य सोडून बाकीचे जे आहेत जसं शैक्षणिक आहे, कामाच्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणी 100 पेक्षा जास्त लोक जिथे काम करतात अशा लोकांसाठी एक तक्रार अधिकारीची नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि तुम्हाला ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारीची नोंद ही तक्रार अधिकाऱ्याकडे तुम्ही देऊ शकता. तसेच राज्यस्तरावरती पण आपल्याला मुंबई शहर आणि उपनगरसाठी लोकपाल एक देण्यात आलेला आहे, एक्झिक्युटिव्ह हेल्थ ऑफिसर बृहन्मुंबई महानगरपालिका. तसेच उर्वरित महाराष्ट्रासाठी पण 2 लोकपाल आहेत. तर ह्या लोकपालांकडे पण आपण तक्रार देऊ शकतो. बरोबर. तर जाता जाता तुम्ही दोघांना मला विचारावं असं वाटतं की काय संदेश द्याल तुम्ही आमच्या जनतेला, आमच्या प्रेक्षकांना आजच्या या विषया अनुसरून? मला सांगायचं होतं की आपण यंग मुलांकरता बोलतोय हे स्पेसिफिकली की लवकरात लवकर सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये इंडल्ज नका हो.
तसं आम्ही म्हणणार नाही की ब्रह्मचर्य पाळा, पण काही एक वय असतं की ज्याच्यानंतर तुम्ही त्या गोष्टींकडे वळू शकता. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कधी लैंगिक संबंध आलेच तर त्याच्यामध्ये कॉन्डोमचा वापर करायचा. दुसरं, जर तुम्ही आम्ही कसं ना बिहेवियर चेंज नाही करू शकत कोणाचं, पण जर तुम्ही ड्रग्ज घेत असाल तर तुमची डिस्पोजेबल निडल वापरायची असते. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, कोणत्याही कारणांनी जर तुमच्या शरीरामध्ये HIV व्हायरस येऊ शकतो असं तुम्हाला वाटतंय तर 72 अवर्सच्या आतमध्ये डॉक्टरांकडे जा. जर डॉक्टरांनी तुम्हाला मेडिसिन दिलं तर तुम्ही HIV पासून पूर्णपणे वाचू शकता. ते औषध 28 दिवस घ्यायचं असतं. पण जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला HIV ची बाधा होऊ शकते या कारणामुळे तर लगेच डॉक्टरांकडे जा. मला असं सांगायचं आहे की मी HIV बाधित तरुणांना पण सांगू इच्छिते आणि जे तरुण आहेत, जे इतर तरुण आहेत त्यांना पण मला सांगायचं आहे की जे HIV बाधित तरुण आहेत त्यांनी स्वतःची जबाबदारी ओळखलं पाहिजे की तुमच्या आतमध्ये जो विषाणू आहे तो इतरांपर्यंत पसरू द्यायचा नाहीये. हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरं जे आम्ही बघतो की ज्या वेळेला HIV हा विषाणू आला आणि 2004 मध्ये औषधोपचार आले तर त्याच्यानंतर त्या कालावधीमध्ये जी मुलं जन्माला आलेली आहेत ती आता तरुणाईमध्ये आहेत. आणि ह्या तरुणाईमध्ये जे HIV सह जगतात त्या मुलांमध्ये आपण एक स्वकलंक बघतो. समाजामध्ये कलंक असतोच, पण स्वकलंकही असतो की ज्याच्यामुळे एक भीती असते की मी बाहेर गेलो, मी नोकरीला गेलो तर मला स्वीकारलं जाईल का. ही भीती आहे ना, पहिल्यांदा तुम्ही स्वकलंक काढून टाका. तुम्हीही इतरांसारखे आहेत ह्याच्यावरती विश्वास ठेवा. योगा आपली भारताची देण आहे सगळ्यांसाठी. योग तुम्ही करा आणि व्यसनांपासून दूर राहा. आणि जितके सपोर्ट ग्रुप आहेत, जसं आमच्याकडे मितवा म्हणून सपोर्ट ग्रुप आहे जो यंग मुलांसाठीचा आहे, त्याचा तुम्ही पार्ट बना. सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घ्या. आणि जे इतर तरुण आहेत त्यांना मी हे म्हणेन की भारत हा सण उत्सवांचा देश आहे. आपल्याकडे आषाढी वारी आणि बाकीचे सण असतात. त्या सणांमध्ये तुम्ही ह्या विषयाची जनजागृती करा. पुरोगामी महाराष्ट्र आहे, पुरोगामी विचार तुम्ही पुढे आणा आणि जास्तीत जास्त लोकांना ह्या आजारापासून कसं दूर ठेवता येईल यासाठी प्रयत्नशील राहा. फारच सुंदर असा संदेश दिलाय तुम्ही दोघांनी. मॅडम, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, त्यांचे मोलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद मॅडम. थँक्यू. प्रेक्षक आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आमच्या सोशल मीडियावरती जे आहे hello2026@gmail.com. आम्ही यूट्यूब, ट्विटर आणि एक्सवरती सुद्धा उपस्थित आहोत. वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हेलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.